नाशिक जिल्ह्यामधल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाकरता थेट खरेदीचे विक्रमी दर सरकारने जाहीर केलेत। यामध्ये जिरायती जमिनीला सुमारे 50 लाख रुपये एकरी इतका दर दिलाय, तर आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या बागायती जमिनीकरता तब्बल 1.5 पट दर मिळणार आहे। त्याचवेळी फळझाड मालमत्तेला दुप्पट रकमेचा मोबदला मिळणार आहे। या मोबदल्याकरता शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधण्याचं आवाहन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले। या विक्रमी दरांमुळे नाशिक जिल्ह्यातल्या 43 गावातले शेतकरी लखपती होतील। हा व्यवहार झाल्यानंतर 2 दिवसातच रक्कम आरटीजीएसनं शेतकऱ्याच्या खात्यात मोबदला म्हणून जमा केली जाणार आहे। जिल्ह्याला पाहिलं तर जवळपास एकूण 50 गावं या समृद्धी महामार्ग खाली येते। त्यामध्ये 48 गावांचा रेट डिक्लेरेशन आज आपण केलेले आहे आणि सिन्नर आणि इगतपुरी 2 तालुक्याचा समाविष्ट आहे। यामध्ये आपण पाहिलं तर जिरायतसाठी साधारणपणे कमीत कमी 41 लाख पर हेक्टर आणि जास्तीत जास्त 84 लाख 68,000 अशी पर हेक्टर रेट आहे आणि या रेट चा 1.5 पट रक्कम हंगामी बागायतला मिळणार आहे आणि वरील रेटचा दुप्पट रक्कम बागायत जमिनीसाठी उपलब्ध होणार आहे। आणि या व्यतिरिक्त या जमिनीच्या मोबदल्याच्या व्यतिरिक्त घर, फळझाड, पाईपलाईन अशा प्रकारचे गोठा याकरिता वेगळं त्याचा व्हॅल्युएशन होणार आहे, मूल्यांकन होणार आहे। त्या मूल्यांकनाचा 2.5 पट रक्कम सुद्धा या जमिनीच्या वरती मिळणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।